वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे। भविष्यामध्ये मुस्लिमांच्या सगळ्या संपत्ती भाजपच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जातील असा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि देश विकायचा, सारं गिळायचं अशी टीका देखील राऊतांनी केली। भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात। आता त्या 2 लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी? आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं, काय काय किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातल्या? प्रश्न असा आहे, या 2 लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या। मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती आलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची, ती कायदेशीर करण्यासाठी बिलं आणले।